गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात हातभार म्हणून 2022 सालापासून डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशन कोल्हापूरच्या माध्यमातून मेरिट स्कॉलरशिप सुरू करण्यात आली आहे. शांतादेवी डी. पाटील यांच्या नावाने अर्थात आईसाहेब यांच्या नावे ही स्कॉलरशिप सुरू करण्यात आली आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात 66 गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आलं होतं. सन 2023-24 साली 136 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तर आज या शिष्यवृत्तीच्या तिसऱ्या वर्षी तब्बल 188 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आले. कोल्हापुरातील हॉटेल सयाजी व्हिक्टोरिया सभागृहात हा समारंभ संपन्न झाला. यावेळी आईसाहेब सौ शांतादेवी पाटील, डी.वाय. पाटील एज्युकेशन ग्रुपचे ट्रस्टी संजय डी. पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, पूजा पाटील, वृषाली पाटील, देवश्री पाटील, तेजस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. दरम्यान या समारंभाप्रसंगी बोलताना ट्रस्टी डॉक्टर संजय डी. पाटील यांनी आईसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. मुलांनी अभ्यास करून नाव कमवावं, डी.वाय. पाटील ग्रुप नेहमी पाठीशी राहील. येणाऱ्या काळात अनेक चांगल्या सुविधा देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. ऋतुराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. दरम्यान आईसाहेब शांतादेवी पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या अवॉर्ड सोहळ्याप्रसंगी मान्यवरांसह डॉक्टर डी.वाय. पाटील एज्युकेशन संस्थांचे प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.